दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर त्याच्या परिघांचे गुणोत्तर काढा. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न मुंबई शहर पोलीस भरती 2025-26च्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता आणि अगदी बेसिकवर आधारित हा प्रश्न आहे. जर आपल्याला बेसिक माहीत असेल तर आपण सहजपणे हा प्रश्न सोडवू शकतो आणि जर आपल्याला बेसिक माहीत नसेल तर आपल्याला एवढा मोठा सोपा असलेला प्रश्न आपण गमावू शकतो. त्यामुळं आपलं जे बेसिक आहे ते बेसिक परफेक्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये असे सहज सुटणारे प्रश्न सहज सोडवता आले पाहिजेत. चला मग याला सोडवायचं कसं पाहूया. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर आपल्याला दिले आहे आणि त्यांच्या परिघांचे गुणोत्तर काढायला सांगितले. तर ज्या वेळेस त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेलं असतं आणि परिघांचं गुणोत्तर काढायचं असतं, तर त्रिज्यांचं गुणोत्तर बरोबर हेच परिघांचं गुणोत्तर असतं. म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 4:5. तर मित्रांनो, याच पद्धतीचा अजून एक प्रश्न आहे. तर दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर जर 4:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण हे दोन्ही प्रश्न बरेच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळं याचं उत्तर काय असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीची सर्व PYQ आम्ही या चॅनलवर टाकणार आहोत. सर्व प्रश्नांचे सोल्युशन आम्ही या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामुळं तुम्ही जर चॅनलवर आत्तापर्यंत नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.